अगदी कसलंही वाटण न बनवता मस्तपैकी अशी भाजी करतोय जी सगळ्यांनाच आवडेल. त्यासाठी 100 ग्राम निवडलेल्या वालाच्या शेंगा घ्यायच्या आहेत. स्वच्छ अशा धुवायच्या आहेत. नंतर आपण कढईमध्ये अर्धा पळी तेल गरम करू. तेल हलकंसं असं गरम झालं की 1 चमचा मोहरी घालायची. मोहरी तडतडली की लगेचच अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, त्याचबरोबर धुवून घेतलेल्या वालाच्या शेंगा घालायच्या आहेत. 2 ते 3 मिनिटं परतवायच्या आहेत. आता आपण ह्यामध्ये मसाले घालू. त्यात 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धनेपूड घालायची, अर्धा चमचा काळा मसाला, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद घालायची, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून 2 ते 3 मिनिटं परतवून घेतलं की 1 ग्लास पाणी घालायचंय, मिक्स करायचंय. झाकण ठेवून 10 ते 15 मिनिटं भाजी शिजवायची. 10 ते 15 मिनिटानंतर पाववाटी दाण्याचा कूट घालून 2 मिनिटं असं शिजवलं की कोथिंबीर घालून कसलंही वाटण न बनवता मस्तपैकी अशी वालाच्या शेंगांची भाजी तयार झाली आहे. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील नक्कीच करा.